सो जस्ट अरे यार काय करू मी या पसाऱ्याचं यार, कधी मला वेळ मिळणार आहे देवाच ठाऊक. जस्ट हेअर वॉश केलाय आणि आज आहे स्पेशल डे. आपल्या महाराजांची जन्मतिथी आहे. आज आपल्या महाराजांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने मला असं वाटतं की इतके सारे व्हिडिओ बनवते तर महाराजांवर आज तर मेन दिवस आहे, म्हणून आज मी स्पेशल असा लुक घेणार आहे आणि नऊवारी घालणार आहे. तर पहिले हेअर वॉश केला. आता चेहऱ्याला जाम घाणेरडा माझा चेहरा झालाय. लक्ष द्यायला बिलकुल वेळ नाही आहे, पण मेकअप चाललाच आहे रोजचा, काही ना काही लुक होतोय. टू बॅक फोटोशूट्स चालू आहे आणि फोटोशूटसाठी तर आपण मेकअप तर करतो. म्हणजे मेकअप तर थांबत नाहीये, पण सोबत स्किन केअर जे केलं गेलं पाहिजे ते पण होत नाही. त्याच्यामुळे कधी स्किन ऑइली वाटते तर कधी ड्राय होते. केसांचंही तसंच आहे, कधी खूप ड्राय होऊन जातात, कधी ऑइली फील होतात. काय कळतच नाही काय चाललंय. आणि त्यातल्या त्यात स्किन केअर तर बिलकुलच नाही आहे. म्हणजे चेहऱ्याला 8-8 दिवस काहीच लावणं होत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता स्पेशल स्किन केअर केलंच गेलं पाहिजे. म्हणून उद्या मी खास मी टाईम देणार आहे आणि स्किनची केअर करणार आहे आणि तुमच्यासोबत ती गोष्ट पण मी शेअर करायला पाहिजे. तर येस, केस मला सुकवायची गरज नाही आहे, कारण की तिकडे जाऊन मला सुकवून भेटेल. सो एवढे एफर्ट्स मी इथे नाही घेत. पहिले तर मी काय करते, मला कोणतं नऊवारी वेअर करायचं आहे ते सिलेक्ट करते. तोंडाला काहीतरी लावते. सध्या कापून मॉइश्चरायझर लावते मी. बघताय हालत बघा. हे असं कापून सनस्क्रीन लोशन मी वापरते संपावं म्हणून पूर्ण. बघताय कंजूसीची पण एक हद असते, ती आता मी पार केली आहे. म्हणजे लोशन पूर्ण संपण्यासाठी मी पहिले हे कापलं आणि पूर्ण लावणं होत नाही म्हणून मी ते असं एकात एक घालून ठेवून देते. आता हे उद्या पूर्ण संपून जाईल, कारण बॉडीला पण लावावं लागतं. अरे यार, एका हाताने टाकता नाही आहे त्यामध्ये. माझ्यासारखं कोणी करत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे हा एकमेव नमुना फक्त मीच नाही आहे, त्याचा आधार भेटेल मला. आता हे पूर्णपणे संपेल, कारण मी हे कालच कापलं होतं. जेव्हा प्रोडक्ट पूर्ण संपतं तर मला एक वेगळ्याच प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळतं की अरे चला मी पूर्ण वापरलं. हे काय आहे, हे पिसारा साडीचं कार्ड आहे. जर का तुम्ही पिसारा साडीजवरनं साडी बाय करता तर तुम्हाला असं ब्युटिफुल कार्ड भेटतं, ज्यामध्ये माझं सिग्नेचर आहे, माझं नाव आहे, जे माझं स्वतःचं हँडरायटिंग आहे. सो ब्युटिफुल आहे ना. बाकी पसारा असणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला नाही वाटत कधी स्टॉप पण होऊ शकतो. हा पुढेही चालूच राहणार असाच, जर का कामं माझ्या लाईफमध्ये असेच चालू राहतील तर. मागेही पसारा आहे, पुढेही पसारा आहे, साईडनेही पसारा आहे. इकडेच पसारा नाही आहे कारण की वॉल आहे म्हणून, नाहीतर तिथेही असतात. जिथे जागा मिळेल तिथे पसारा होतो. मला त्या कामासाठी हे कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. पसारासोबत जगणं. मग कामावरून झालं की पसारा आवरायचं आणि मग झोपायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी पसारा तयार होतो. तर प्लीज डोंट माइंड. बाकी नऊवारीमध्ये माझ्याकडे आहे 3 ऑप्शन्स. एक पिंक आहे, दुसरं आहे हे वालं आणि तिसरं आहे ऑरेंज. तर मला सांगा मी यातलं कुठलं घालेन. आधा पादा कोण पादा, आधा पादा कोण पादा, रामू चिका कोडा पादा 1 2 3. हे ओके, ॲक्च्युली मी हेच घालणार होते. इथं काय झालंय. ओके तर हे ओके, तर मला ह्याच्यावर क्वेश्चन्स येतील. इथे काय झालं तर हे टॉवेलचं निशाण आहे गाईज, बाकी काही झालेलं नाही आहे. सो रेड झालंय. तर पहिले पसारा जो आहे तो आवरूया. हे माझ्या नवऱ्याचे कपडे आता जस्ट मी साईडला काढून ठेवले. बघितलं कसं पॅन्ट वगैरे काढून जातात, उलट पालट ठेवून अंगातून काढलं की फेकलं आणि निघून जायचं. दोघंही तसेच आहेत अगदी. आता हे जे आहे ते मी खालच्या रूम मध्ये नेणार. ऍक्च्युली माझे 2 बेडरूम आहेत, एक खाली आहे एक वरती आहे. वरती माझं मेन सामान असतं, जिथे फक्त मीच मालकीण आहे या सगळ्या गोष्टींची, जिथे फक्त आणि फक्त माझ्या एकटीचं सामान असतं. बाकी विराट आणि विशालचं खाली असतं, सो त्यांचे कपडे नेहमी खाली न्यावे लागतात मला. बाकी हे इथे टाकण्यासाठी सामान मी काढून ठेवलं आहे. म्हणजे कपडे जेव्हा मी सॉर्ट करते तेव्हा जिथे जिथे टाकायचे तिथे खाली टाकते. मग हे जेव्हा मी कपडे उचलेन त्याच्यानंतर मी झाडून काढेन आणि हे सगळं आवरल्यानंतर मी निघणार लुक करता. माझ्याकडे असलेलं सगळ्यात क्यूट थिंग हे म्हणजे सॉक्स. बघताय किती क्यूट आहे, मला जाम आवडलेलं आहे. पण आय होप हे
लॉंग टाइम पर्यंत राहणार असंच्या असं. बट किती क्यूट आहे ना. फायनली मी निघाले आहे लोकेशनवर जाण्याकरता. माझं सगळं आवरेपर्यंत माझे हेअर पण सुकलेत. अर्धे सुकले, अर्धे ओलेत, अर्धे सुकलेत. आणि माहित नाही मास्क का लावलं यार. आज साहेबांना सोबत घेऊन आले कारण की आज मी त्यांना सांगितलं होतं की माझ्यासाठी स्पेशल वेळ काढा. सो त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ माझ्याकरता दिलेला आहे. त्याबद्दल मी थँकफुल आहे. धन्यवाद. खूप रिक्वेस्ट करावी लागते तेव्हा कुठे मौल्यवान टाइम भेटतो. टाइम तितका मौल्यवान बायको नाही मौल्यवान. बायकोसाठीच मौल्यवान वेळ काढावा लागतो. बायको मौल्यवान आहे म्हणून वेळ काढावा लागतो असं बोला. तर एक्सायटेड आहे. खूप दिवसानंतर मी नऊवारी वेअर करणार आहे आणि सिंपल लुक राहणार आहे. जास्त काही नाही राहणार आहे कारण की जिजाऊ कशा होत्या सई ना. सईबाईंचा मेकअप मी करणार आहे आज. सईबाईंचा लुक आज होणार आहे. त्याच्यामुळे सिंपल सोबर. त्या काळी बायका कशा असायच्या म्हणजे सोबर असायच्या ना तसंच लुक घेणार आहे. आणि आज सगळीकडे भगवा फडकताना दिसतोय. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त हे आपले महाराज. जय शिवाजी जय भवानी. मी कालपासनं माझ्या फील्डवर 2-3दा तो रील येऊन गेला. कुठला की मेरा हाथ आपके हाथ से ज्यादा गोरा है. अच्छा. हाथ पे क्या करे, मेरा तो दिल गोरा है. फिर मेरा क्या काला है. मैं कहा कुछ बोल रहा हूँ तेरा काला है. तो अपने बारे में बात कर. तुम्ही इनडायरेक्टली काही पण बोलून येता ना. मी माझ्याबद्दल बोलतोय. तुझ्याबद्दल बोललो का नाही. ठीक है. आपसे ज्यादा चालाक इंसान मैंने अपने जिंदगी में कहीं पे भी कभी नहीं देखा है. मैंने देखा है वो भी तुझे. क्या बोलूं मैं इस पे. कुछ मत बोल. यार माझे केस किती रुखे सुखे झालेत यार. पाण्याची गरज आहे त्याला खरं ना. मला सांगायचं ना मी पाणी दिलं असतं ना त्यांनी. जसं नाही पाणी नाही मिळालं तर रोपटं कसं सुकतं तसे माझे केस सुकून जातात. तेच बोललो. मिळतच नाही. मला आधी बोलली असती मी बॉटलने पाणी ओतलं असतं ना. मी पाणी तसं ओतून आली आहे. आता ना पाणी पाहिजे. तुम्ही केअर करायला पाहिजे मला माहितीये. मी जर टाइमवर खाऊ नाही शकत तर तुम्ही मला आठवण करून द्यायला पाहिजे आणि मला तुम्ही कधीतरी स्वतः भरवायला पाहिजे. स्वतः द्यायला पाहिजे जेवण. नाही काय चुकीचं बोलले का मी. नाही बिलकुल नाही. सो गाईज फायनली मी पोचले. पहिले केसांना ब्लो ड्राय करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर लुक. शिट यार खास येते खूप. झाडू सारखे झालेत ना केस. झाडू सारखे झालेत ना. सर्दी वाला लुक नको. तू नको करू. हे बघ हे सूट होणार ना. होईल.
मोठी नाही ना खूप? छान आहे. मोठी छान वाटते. मला ते ऍक्च्युली कोणीतरी गिफ्ट क्रीम लिपस्टिक लावली ना. लिक्विड नाही लावली. म्हणजे लिक्विड हे बघ. छान दिसते पण. ओके डन. मी तुम्हाला एवढं जोरात बोललो होते आणि तुम्ही रमत गमत मस्त चालले. वा वा, छान छान, व्हेरी नाईस. अरे मी पळालो असतो ते पडला असतं ना. हे फक्त तुमच्याच पुरतं, म्हणजे मला चाललं नव्हतं काय. कसे आहे ना तुम्ही? लिपस्टिक निघून जाईल. वा, व्हेरी नाईस. मी कॉम्प्रोमाइज करेन यासाठी. सिरियसली मला पण भूक लागू शकते. ओके, खायचं की नाही? मी खा ना मग. पहिला बाईट तुम्हाला भरवते. नाही, पहिला तूच घे. पकडा म्हणून मी पकडला. मी काहीच नाही, कसं मला काय माहिती आता त्या तुम्ही बोलल्या फक्त पकडा. मी मोबाईल जास्त यूज नाही करत ना. येते मी रात्री. थँक्यू. हो, फायनली मी रेडी झाली आहे. खूप सुंदर असा लुक आला आहे, पण गंमत अशी झाली आहे की लाईट मला मिळणं मुश्किल झालं आहे आणि मला खूप खूप टेन्शन आलं आहे की कसं करणार आहे, कारण लाईट मिळणं खूप गरजेचं आहे. सायंकाळचे 6 वाजले आणि आवरताच इतकं टाईम झाला आहे. मिस्टेक माझं होतं की मी थोडं लेट गेले. लवकर जायला हवं होतं दुपारीच, पण लुक बघताय तुम्ही, प्रॉपर लुक आला आहे. म्हणजे मी विचार पण नव्हता केला की असा लुक होणार, पण एवढा सुंदर लुक झाला. आय होप सगळं छान होऊ देत आणि जे पाहिजे ते मिळू देत. तुम्ही फक्त थोडी फास्ट गाडी चालवा ना यार, प्लीज प्लीज. बाबा आता हे टायमिंगवर जागा झाल्यावर असंच होणार आहे ना. आणि तुम्ही ती गर्दी बघितली का एकदा? कोण करतं यार असं? प्रतीक्षा बनकर करते, वेळेवर जागी होते. भाई वरती मला ग्लास लावू दे बाई. काय रे गर्दी बघताय? गाडी उभी करू. इंग्लिश बोलवलं इकडे. अरे बापरे, काय चाललंय? कोण करते यार आज? बघताय मला लिटरली हसायला येते आता. तर रात्रीचे सायंकाळचे 6:30 वाजले आणि अजून मागे तुम्ही गर्दी बघू शकताय. मी काय म्हणते, तुम्ही त्याला फोन करा, त्याला म्हणा 1 सेकंड 2-3 सेकंड मध्ये आला पाहिजे. त्याला म्हणा कपडे पण तसेच राहू दे. अरे बघ रे, आता मेकअप साठी तो विचारच केलं. सांगा ना एकदा. त्याला हिंट द्या ना तुम्ही की लवकर यायचं म्हणून. तलवार पण घेऊन तलवार भेटून जाईल आपल्याला. गर्दी खूप येतो. गाडी तिकडे घेऊ का? मी रस्त्यात आहे आपली गाडी. मी काय आणतो, कार मध्ये बसत तोपर्यंत तुम्हाला कोणी किडनॅप केलं ना, फालतू लफडा होईल. आम्ही इकडचे मुले नगरची ओळखीची. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं काहीच नाही. कशी वाटतंय? ब्युटिफुल आहे, एक नंबर. तो टायमिंग वरच नाही, त्याचा काय फायदा? त्याचा कपडे बदलायला जाईल कधी? ऍटलीस्ट हो तर हो ना, झालं तर झालं. कंटेंट चाहिए हमें तो. ही काय करणार आहे? चाललंय, जाम रश होतं आणि आता दमायला होतंय. घरी जाऊन नजर काढावी लागणार आहे. हा ना दादा? मला ते पाणी मारायचं आहे. कोणाचं काय तर कोणाचं काय. पाणी साचावं लागेल ना बेटा. माझी खूप चिडचिड होती यार. तर तुझे दादा पण असे वागता माझ्यासोबत. दादा असेच तोड करता. त्यांना बरेला वाटतं ते बरं थांबचं समजून घ्यायचं. आता मला सांग,
मी आता जस्ट मेकअप रिमूव्ह केलाय आणि मला ज्वेलरी जी आहे ती व्यवस्थित पॅक करावी लागणार आहे. सो त्याकरता उप्स भाई इथलं लटकन गेलं, इथलं लटकन गेलं, माहित नाही कसं. खूप ब्युटिफुल अशी ज्वेलरी मला भेटलेली आणि एक मिनटं हां, मला लॉक पण नाही करता येतं त्याचा. तर कधी पण मी जर का कोणाची ज्वेलरी आणली आहे तर मी अगदी जबाबदारीने ती पॅक करून देत असते. आणि हा नेकलेस बघता किती ब्युटिफुल नेकलेस आहे यार, सुंदर आहे ना. ही ठेवते यार. दूसरा नेकलेस त्याच्यानंतर बँगल, उप्स बँगल, अच्छा फुल होता. मेटलचा बँगल, पैंजण पण खूप सुंदर होते यार. त्यानंतर होते हे इयरिंग्स, ते पण ठेवता येते व्यवस्थित. 2 रिंग सेम वाल्या, बँगल. ओके, तर हा बॉक्स मी उद्या घेऊन जाणार. हे वालं नथ मी घातलं होतं, जे की बघताय किती हेवी आहे. माझं नाक जे आहे ते लिटरली पेन करायला लागलेलं आणि लाल लाल झाली आहे मी आज. सो माझा ब्लॉग गाईज, मे बी माझा ब्लॉग मला इथे संपवावा लागणार आहे आणि भेटूया माझ्या नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.